गॅस सिलेंडर थेट 200 रुपयांनी स्वस्त होणार. पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण आणि रोज लागणाऱ्या अनेक वस्तूच्या किमती थेट खाली येणार आहेत. जर तुम्हीही वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाला असाल तर थांबून ही बातमी नक्की बघा, कारण सर्वसामान्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा एक मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यापासून ते इंधनापर्यंत अनेक वस्तूंचे भाव सतत वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता या महागाईवर थेट मोठा उपाय निघाला असून बऱ्यापैकी वस्तूंची महागाई थेटच खूपच खाली येणार आहे. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या उत्पादन शुल्कातील कपातीचा संपूर्ण भार भारत सरकार स्वतः सहन करणार आहे. त्यामुळे आता सामान्य ग्राहकांच्या अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही. मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानतो. राज्यातील नव्हे तर देशभरातील सर्व नागरिकांना या निर्णयामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आता एक दोन वस्तूचेच नाही तर आपल्या रोजच्या किराणा सामानातील अनेक दैनंदिन लागणाऱ्या बऱ्याच वस्तूचे भाव अक्षरशः कमी होणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांनी मोठी कपात होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल उत्पादन शुल्क कमी झाल्यामुळे इंधनाचे दर आता खाली येणार आहेत. इतर महत्त्वाच्या वस्तू इंधन स्वस्त झाल्यामुळे आणि सरकारच्या या निर्णयामुळे किराणा सामानातील सारख्या लागणाऱ्या इतर बऱ्याच वस्तू स्वस्त होणार आहेत. तर आता चिंता करायची अजिबात गरज नाही. या वस्तूच्या किमती नेमके कधीपासून आणि किती रुपयांनी कमी होणार, गॅस सिलेंडरचे दर किती स्वस्त होणार याची संपूर्ण माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव नेमके किती रुपयांनी खाली येणार आहेत, घरगुती गॅस सिलेंडरच्या एका टाकीसाठी आता किती रुपये मोजावे लागणार आहेत आणि अचानक वाढलेले साखरेचे भाव सरकारने नेमके कसे रोखलेले आहेत. जर तुमच्या मनामध्येही हेच प्रश्न असेल तर अजिबात चिंता करू नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये महागाई कमी होणाऱ्या सर्व वस्तूची संपूर्ण यादी आपण थेट पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या दिवसांपासून साखरेचे भाव अचानक वाढल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता खूप वाढलेली होती. सर्वांना वाटत होतं की हे भाव असेच वाढत राहतील. पण आजच सरकारने एक मोठा निर्णय समोर आला असून साखरेच्या किमती आता थेट खाली यायला सुरुवात देखील होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर दर आधीच कमी झालेले असून लवकरच संपूर्ण राज्यात साखरेचे जुने म्हणजेच कमी झालेले भाव लागू होणार आहेत. पण फक्त साखरच नाही तर इतर अनेक महत्त्वाच्या वस्तूच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळणार आहे. जसं की पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे दर नक्की किती रुपयांनी कमी होणार आणि पेट्रोल खरंच खूप स्वस्त होणार का, घरगुती गॅस सिलेंडर नेहमी लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीत नेमका काय बदल होणार आणि ग्राहकांना किती रुपये मोजावे लागणार, दैनंदिन किराणा वाढत्या महागाईतून दिलासा देणाऱ्या इतर कोणत्या वस्तूच्या भावकपात होणार आहे, या सर्व वस्तूची सविस्तर यादी आणि गॅस सिलेंडर व पेट्रोल डिझेलच्या नव्या दरांची संपूर्ण माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. गॅस सिलेंडरचे भाव थेट 250 रुपयांनी कमी होणार, ही बातमी खरी आहे की अफवा, नक्की काय आहे यामागचं सत्य. जर तुम्हाला या दाव्यातील खरी सत्यता जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सर्व माहिती स्पष्ट होणार आहे. महागाईवर आळा घालण्यासाठी सरकारने एकाठोपाठ एक अशा अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. त्यामुळे आता अनेक महत्त्वाच्या वस्तूच्या किमती थेट खाली यायला सुरुवात देखील झालेली आहे. महागाई कमी करणं हाच आमचा मोठा निर्णय आहे, असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. सर्वसामान्यांसाठी ही खूप मोठी आनंदाचीच बातमी आहे. आता नक्की कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत त्याची 10 ते 12 वस्तूची संपूर्ण यादीत आता आपण पाहणार आहोत. गॅस सिलेंडर आणि इंधन, गॅस सिलेंडरच्या दराचे सत्य आणि पेट्रोल डिझेलच्या नव्या दरांची बातमी. किराणा सामान, रोज लागणारी मूग डाळ, दूध, साखर आणि किराण्यातील मुख्य घटक असलेले शेंगदाणे यांचे दर किती रुपयांनी कमी होणार. बांधकाम साहित्य, पावसाळ्यात लोखंड आणि सिमेंटच्या दरात नेमका काय बदल होणार आणि याचे भाव किती रुपयांनी खाली येणार आहेत. या सर्व वस्तूच्या नव्या दरांची आणि गॅस सिलेंडरच्या दरामागील सत्याची संपूर्ण माहिती आता आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. खाद्यतेलाचे भाव थेट 30 ते 40 रुपयांनी घसरणार आहेत आणि तांदळाच्या दरात नेमकी किती कपात होणार आहे आणि किराणा सामानावरील तुमच्या महिन्याचा खर्च थेट 3 ते 4 हजार रुपयांनी कसा वाचणार आहे. जर तुम्हीही वाढत्या बजेटमुळे त्रस्त असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज अशी माहिती समोर आलेली आहे की जी ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. अनेक जण म्हणत होते की पुढे चालून वस्तूचे भाव अजून वाढतील,
पण तसं अजिबात चालणार नाही. उलट आता पेट्रोलपासून ते घरातील खाद्यतेलापर्यंत सगळ्याच महत्त्वाच्या वस्तूचे भाव अक्षरशः खाली येणार असून सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या मोठ्या बदलामुळे नक्की काय स्वस्त होणार आहे ते समजून घ्या. तांदूळ. रोजच्या जेवणात लागणारा तांदूळ आता कसा विकला जाईल आणि त्यांचे भाव नवे काय असतील? खाद्यतेल, सोयाबीन व शेंगदाणा तेल, सतत लागणाऱ्या गोड्या तेलाचे भाव थेट 30 ते 40 रुपयांनी स्वस्त होणार का? बजेटमध्ये मोठी बचत. आधी जर तुमच्या महिन्याचा खर्च 12,000 रुपये होत असेल तर तो आता थेट 8 ते 9,000 रुपयावर येणार आहे. काही वस्तूचे भाव थेट 150 रुपयांनी तर काहींचे भाव तब्बल 300 रुपयांनी खाली येणार आहेत. तुमच्या खिशाची आणि पैशाची थेट बचत करणारा हा सर्व वस्तूचे आणि नवे दर आता आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. महिन्याला थेट 5 ते 6,000 रुपयांची मोठी बचत होणार आहे. तुमच्या सध्याचा कौटुंबिक खर्च 12 ते 13,000 रुपये असेल तर तो आता थेट 7 ते 8,000वर येणार आहे. पण या वस्तूचे भाव नक्की कसे कमी होणार आणि कोणत्या वस्तू घसरण्याची सुरुवात होणार आहे हे समजून घेण्यासाठी हा राहिलेला व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. कोणत्याही वस्तूचे भाव एकदम कमी होत नसतात तर ते टप्प्याटप्प्याने खाली येतात. उदाहरण घ्यायचं झालं तर गॅस सिलेंडर 100 रुपये 1000 रुपयाचा असेल तर आधी भाव 20 रुपयांनी कमी होतील, मग 940 वर येतील, त्यानंतर 800 रुपये आणि मग थेट 790 रुपयांपर्यंत खाली येतीलच. याच पद्धतीने इतरही अनेक वस्तूचे भाव आता हळूहळू घसरणार आहेत. आता सर्वसामान्याचे पैसे वाचवणारा स्वस्त होणाऱ्या वस्तूची ती पहिली यादी आपण पाहणार आहोत. मोठी मासिक बचत. किराणा आणि खर्चात तब्बल 5 ते 6,000 रुपयांची थेट बचत कशी होणार? टप्प्याटप्प्याने भावकपात. गॅस आणि इतर वस्तूचे दर नक्की कोणत्या क्रमाने खाली येणार आहेत? यादीतील पहिली मोठी बातमी आहे, आधी घरगुती तूप थेट आणि एकदम स्वस्त होणार आहे. चला तर आता अजिबात वेळ न घालवता स्वस्त होणाऱ्या वस्तूची संपूर्ण यादी आणि तुपाचे नवे दर नक्की काय आहेत ते आता आपण पुढे सविस्तर पाहूयात. साखरेपाठोपाठ आता खाद्यतेलाचे भाव खायला येणार आहेत आणि दुधाच्या दरात नेमके काय मोठे बदल होणार आहेत? महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी खूप दिवसानंतर अखेरी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी साखरेचा भाव आधी 65, मग 70 आणि मग थेट 75 रुपयांपर्यंत गेला आहे. पण सरकारने आजचा मोठा निर्णय घेतला असून वाढत्या साखरेच्या दराला ब्रेक लावला. लवकरच साखरेचे जुने आणि अत्यंत स्वस्त दर संपूर्ण राज्यात लागू होणार आहेत. फक्त आणि फक्त साखरच नाही तर आता किराण्यातील सर्वात मुख्य घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत देखील मोठी घसरण पाहायला मिळणार आहे. तेल वाढवणार की पडणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता, तर आता आनंदाची बातमी समोर आलेली असून खाद्यतेलाचे दर थेट कमी होणार आहेत. खाद्यतेल, सोयाबीन व शेंगदाणा तेल, दैनंदिन लागणाऱ्या तेलाचे भाव किती रुपयांनी स्वस्त होणार? दुधाचे दर. दुधाच्या दरामध्ये नक्की कोणते मोठे बदल पाहायला मिळणार आहेत? गॅस व इंधन, गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत नेमकी किती रुपयांची कपात होणार आहे? या सर्व वस्तूचे नवे दर आणि खाद्यतेल नक्की किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आता आपण पुढे लक्ष देऊन पाहणार आहोत. युद्ध पूर्णपणे संपल्यामुळे आता खाद्यतेलाच्या 15 ते 15 लिटरचा डब्बा 100 ते 150 रुपयांनी स्वस्त होणार आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीही वाढण्याऐवजी आता थेट घसरणार आहेत. तुम्ही रोजच्या इंधन आणि किराणा खर्चाचे हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. मागच्या वेळी आंतरराष्ट्रीय युद्धाच्या परिस्थितीमुळे खाद्यतेलाचे भाव प्रचंड वाढले होते, पण आता सर्व परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढण्याचा प्रश्नच येत नाही. उलट ते आता मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहेत. मागच्या वेळी खाद्यतेलाचा डब्बा 100 रुपये ते 150 रुपयांनी स्वस्त होणार होता. याचे उत्तर लवकरच समोर येईल. पण त्यासोबतच आता पेट्रोल डिझेलचे बाबतही सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल पंपावर लोकांची तुफान गर्दी होती. प्रत्येकाला वाटत होतं की इंधनाचे भाव अजून वाढतील, पण आता पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नसून थेट कमी होणार आहेत. खाद्यतेलाचे नवे दर. युद्धाची भीती संपल्यामुळे सोयाबीन आणि शेंगदाणा तेलावर याचा कसा मोठा सकारात्मक परिणाम झालेला आहे. इंधनातील मोठी कपात. पेट्रोल डिझेलच्या किमती घसरल्यामुळे इतर कोणत्या वस्तूची भाव लगेच खाली येणार आहेत? इतर मुख्य वस्तू गॅस सिलेंडर आणि साखरेचे भाव नक्की कसे राहणार? पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर नेमके किती रुपयांनी खाली येणार आहेत? हेच आता आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पेट्रोलचे भाव थेट 150 रुपयांवर जाणार या भीतीने पेट्रोल पंपावर तुफान गर्दी झालेली आहे.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मास्टर प्लॅनमुळे आता पेट्रोल डिझेल तब्बल 10 ते 12 रुपयांनी स्वस्त होणार आहे. ज्यांना वाटत होतं की इंधनाचे भाव गगनाला भिडतील, त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एकाठोपाठ एक विशेष दौरे केले म्हणून तेल साठे असल्याचा देशासोबत महत्त्वाचा बैठका घेतलेला आहे आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. याचा थेट परिणाम म्हणून आता इंधनाचे दर वाढणार तर नाहीतच, उलट त्यात मोठी घसरण पाहायला मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेल पेट्रोलच्या दरात थेट 10 ते 12 रुपयांची मोठी कपात पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. साखर अचानक वाढलेले साखरेचे भाव आजपासून खाली यायला सुरुवात होईल आणि स्वस्त झाल्यामुळे मालवाहतूक खर्च कमी होऊन रोजच्या किराणा सामानाचे भावही घसरणार आहेत. पेट्रोल 10 ते 12 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर तुमचा किराणा बजेटवर नक्की कसा मोठा सकारात्मक परिणाम होईल हेच आता आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. काही ठिकाणीचे साखरेचे भाव तब्बल 10 रुपयांनी कमी झालेले आहेत, पण येत्या 6 ते 7 दिवसात साखरेचे जुने अत्यंत स्वस्त दर पूर्णपणे पूर्ववत होणार आहेत. सरकारने योग्य ती पावले उचलल्यामुळे साखरेचा साठा आता पुरेसा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे वाढत्या साखरेच्या भावाची चिंता आता कायमची मिटलेली आहे. पण किराणा माल, बांधकाम साहित्य आणि इतर रोजच्या वस्तूचे येणाऱ्या दिवसात काही कसे राहतात, कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि पैशाचे भाव कोणाचे किती राहणार. साखर अचानक वाढलेले भाव थेट खाली आलेले असून पुढच्या आठवड्यात साखर पूर्णपणे स्वस्त मिळणार आहे. मूग डाळ आणि शेंगदाणे पावसाच्या कमतरतेमुळे उत्पादनाचे घटक खाली आलेले आहेत. त्यामुळे मूग डाळ आणि शेंगदाण्याचे भाव कमी होणार नसून ते पुढे वाढण्याची शक्यता आहे. दुधाचे दर सध्या तरी बरे आहेत, तसेच स्थिर राहण्याचा अंदाज आहे. लोखंड आणि सिमेंट पावसाळ्याच्या या दिवसात बांधकाम मंदावल्यामुळे लोखंड आणि सिमेंटच्या किमतीतही काही प्रमाणात घसरण पाहायला मिळू शकते. लोखंडाचे दर नक्की किती रुपयांनी कमी होणार आहेत याची अचूक माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.